हां, शेतकरी मित्रांनो नमस्कार. हे आता आपला ऊस सेंद्रिय शेतीमधला गेला आहे कारखान्याला आणि आपण 65 कुट्टी करून घेतलं सगळं टोटल. हे 5 फुटाचा पट्टा आहे, 8 फुटाचा पट्टा आहे. कुट्टी केल्यामुळे ही मधलं जे आता आपल्याला पाणी यायला वाट पाहिजे ना, त्याच्यासाठी आपण एक पत्रे लावलेल्या नांगरासारखं असं एक नांगरच म्हणा की 65 सारायचा ते करून घेतला आहे. आणि त्या पाष्ट्यानं हे बघा असं 65 सारलंय त्या नांगरानं. आणि नंतर आता काय करतो आपण, नंतर आहे बघा हा नांगर आहे बघा, साईडला 65 सारतोय. हा नांगर आहे इकडं, म्हणजे जे काही 65 वगैरे आहे ते साईडला सारावं म्हणून का नाही. एकाच बाजूला पत्रा लावला आहे, एका बाजूला असा हुबा पत्रा लावला आहे, इकडं मध्ये 65 येऊ नये म्हणून हे असं केलं आहे. तर मित्रांनो आता याच्यामध्ये कसं आहे, आपण ह्याला आता थोडं कुळव मारून आणि टोटल रानामध्ये उडीद आणि अजून मध्ये सेंटरमध्ये सलम आपल्याला टाकून मगच पिंगलरनाथ आपल्याला पाणी एकदा उडवायचं आहे. आणि ह्याला खुरपायची गरज नाही ना, कशाचीच काही गरज नाही, फक्त कडक कोपरे तेवढे खुरपून घ्यावं लागेल. तर वरच्यावर आपल्याला कसं आहे, ते जंगल मॉडेल असल्यामुळे याच्यामध्ये जास्त मेहनतसुद्धा करायची गरज नाही. पण रान जरा लेवल नसल्यामुळं जरा नांगरून पाणी याला वाट करावं लागते. तर होता येईल तेवढं आपल्याला कमीत कमी मेंटेनन्स आणि जास्तीत जास्त कसं आपलं उत्पन्न निघेल ह्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, एकरी 38 टनाचं आपल्याला ॲव्हरेज दिलं आहे. जे खरं आहे तेच आपण सांगतो आहे, शंका 1% सुद्धा बाळगायची गरज नाही. आणि आपल्या सेंद्रिय शेतीमध्ये एक ऊस 3 किलो 440 ग्रामचा झाला, हे आपण व्हिडिओ पण टाकलेला आहे. तर कसं आहे, आजकाल कसं आहे, खर्च जास्त आणि उत्पन्न पण जास्त उपयोग नाही. तर कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न ही घेतलो तर आपली बचत जास्त होणार आहे. तर आता ही 65 पण कुजणार आहे. तर आता हे नांगर जे आपण कुळं मारून पाणी सरीला वाट करतोय, हिच्यामध्ये आता आपण उडीद पण टाकणार आहे, सलम पण टाकणार आहे. पुन्हा अजून एकदा हिरवळीचं खत झाल्याच्यानंतर अजून एकदा हे सरळायच्या अजून उडीद मिरगाला टाकायचं. तर बघा ह्या पद्धतीमध्ये असं आहे. नंतर मग अजून भेटू आपण असंच, ठीक आहे.